आता मला वाटतंय वसंत भाऊ, मला काही जास्त बोलायची गरज नाही. सुरेश गोलेंनी जवळजवळ सगळं काही सांगून टाकलेलं आहे. त्यामुळं लय काय त्याच्यावर बोलावा एवढा तो मोठा बाबा नाहीये. पण मी जो परवा शब्द वापरला भामटा, 100% सांगतो भामटा जरूर आहे. त्याच्या नादी कृपया हात जोडून सांगतो की त्याच्या नादी लागू नका. कारण मनसर कसं चारी बाजूने खणून खायचं एवढंच त्याच्या डोक्यामध्ये ती कल्पना आहे. आणि जर तुम्ही त्याच्या पाठीमागे गेला, त्यांच्या फसवणुकीला बळी पडला, तर 100% या गावचं वाटोळ झालं म्हणून समजा. त्यांनी कोरोना काळात केलेलं काम माझ्याकडे लेखी कागदपत्र आहेत. आज पत्रकार मी तुम्हाला एक एक प्रत देतो. ज्या पत्रकारात हिंमत आहे त्यांनी ते सगळं पेपरनिशी छापावं आणि जनतेला दाखवावं. सगळे पुरावे मी तिथं सभा झाली की तुम्हाला सगळ्यांना एक एक प्रत देतो. किती भ्रष्टाचार कोरोना काळात केलाय, जेवढं कोरोनाचं काम केलं त्याच्या दुप्पट तिप्पट भ्रष्टाचार मनसर ग्रामपंचायत मध्ये केलेला आहे. नुसता चहा पाण्याचा खर्च वसंतराव, साधील खर्च, ते जेव्हापासून सरपंच झाले वर्षाला 10 लाखाचा साधील खर्च आहे. 5 वर्षात या सरपंचाने 50 लाख रुपयाचा चहा पाणी नुसता खर्चावळी उधळलेला आहे. चहा पाणी केलं की नाही माहित नाही, पण 50 लाख रुपये चहावर घालवलेले. हे हायमर दिवे बसवलेले आहेत. 1.5 कोटी रुपयाचे हायमर दिवे आहेत. तुम्ही जाऊन चौकशी करा, कुठल्याही इलेक्ट्रिक इंजिनियरला आणा आणि त्याची कॉस्ट काढा. जे काम 30-40 लाखात होणार आहे त्याच्यासाठी 1.5 कोटी रुपये घालवलेले आहेत. 30 लाख रुपयाचे सीसीटीव्ही बसवलेले आहेत. प्रत्यक्षात 3 लाख सुद्धा नाही. अशा पद्धतीचं सगळं, आणि हे सगळं ऑडिट रिपोर्ट मध्ये आलेलं आहे. मी तुमचं काहीच बोलत नाही. म्हणजे मनसर लुटून खाणारी माणसं एका बाजूला आहे.